Good morning friends. Standard 6 subject math chapter number 13 profit and loss. Profit and loss म्हणजे बघा नफा आणि तोटा. प्रॉफिट म्हणजे नफा, लॉस म्हणजे तोटा. फर्स्ट बघा आपण प्रॉफिट लॉस मध्ये तुम्हाला लेट अस डिस्कस मध्ये तुम्हाला एक काय दाखवले, डिटेल्स ऑफ प्रणव शॉपिंग फॉर द स्टॉल and details of Sarita shopping for her stall. स्टॉल म्हणजे बघा आपण जसं स्कूल मध्ये आठवडी बाजार भरतो तसा एक स्टॉल इथं बनलेला आहे. त्यामध्ये बरेच स्टॉल आहेत. पावभाजी स्टॉल आहे, भेलपुरीचा स्टॉल आहे, असे वेगवेगळे स्टॉल त्या ठिकाणी आहेत. व्हेजिटेबल्स असतील, व्हेजिटेबल्स, बटर, ब्रेड, मसाला, म्हणजे सर्व असे वेगवेगळे स्टॉल आहेत. त्यामध्ये काय केलं, डिटेल्स म्हणजे तुम्ही बघितलं तर प्रणवने शॉपिंग केली होती. त्याने व्हेजिटेबल्स 70 रुपीज घेतलं होतं, 70 रुपयाचं भाजी घेतला. बटर 25 रुपीज घेतलं, ब्रेड 45 रुपीज, मसाला 14 रुपीज आणि मिसलेनियस 20% घेतलं, 20 रुपीज. आणि टोटल बेरीज केली आपण 70 प्लस 25 प्लस 45 प्लस 40 आणि प्लस 20, 70, 25, 40 आणि 20 टोटल डिटेल्स आहे. शॉपिंग केलेली एवढे तुम्ही खर्च केले. 70 प्लस 20 90, 90 प्लस 25 150, 150 प्लस 5 110 प्लस 40 160, 160. The amount Pranav बघा 90 plus 5 plus 15 4 plus 2 6 7 70 plus 70 140 plus 20 140 plus 20 160 plus 40. त्यामध्ये ऍड करायला पाहिजे की 1 टोटल 174 आहे. ही 174 आली प्रणव. आणि डिटेल ऑफ सरिता, फर्स्ट ने प्लेट्स 20 रुपीज, स्पून 10 रुपीज, चटनी 30 रुपीज, राइस 50 रुपीज, ओनियन्स 20 रुपीज आणि मिसलेनियस 60 रुपीज. ही टोटल अमाउंट 230 केली. 20 प्लस 10 प्लस, आता मग यातून त्याला काय केले, शेवटला त्यात पैसे तुम्हाला फर्स्ट काय 20 रुपीज अँड 30 प्लस 50 20 प्लस 60 20 plus 10 30 30 plus 30 60 plus 50 110 plus 110 plus 20 130 plus 60 130 plus 60 की 190. टोटल अमाउंट है 190 174. यामध्ये सर्वात जास्त खरेदी केलेले सरिता खरेदी केल्या. द अमाउंट प्रणव गेन थ्रू इज द सेल 160 रुपीज. अमाउंट सरिता सेलिंग 198. हाउ मच डिड प्रणव स्पेंड इज ऑल इज द टोटल अमाउंट है 160. मग प्रणव काय झाले, जास्त खर्च झाले 60
आणि इथं अमाऊंट काय आहे 490. इथं काय 230 रुपीजची शॉपिंग इथं केलेली आहे. हाऊ मच डिड सरिता स्पेंड ऑन हर भेल? व्हाय डज सरिता लुक सो हॅपी? सरिताला इथे काय प्रॉफिट झालं आहे, तिने खर्च केला 190 रुपये आणि तिला पाहणं मिळालेलं आहे 230 रुपये. ओके, टोटल याला खरेदी केले की विजेते पूर्ण खरेदी केली होती 160 रुपीजची. टोटल खरेदी केली आहे 160 रुपीजची आणि तिथं काय आले 160 रुपीज प्रॉफिट केला होता आणि त्याला इथं टोटल पैसे मिळाले 174 त्याला टोटल खर्च केला आहे. टोटल 174 त्याला खर्च केला होता, त्याला मिळाले 160 रुपये. म्हणजे 174 मायनस 160 म्हणजे 4, 7 मायनस 6 1 म्हणजे 0 म्हणजे 14 रुपीज लॉस झाले. प्रणवला काय झालं 14 रुपीज लॉस झालाय. प्रणवचा 14 रुपीज लॉस झालाय. आणि सरिताचा टोटल सरितेचं काय आलं प्रॉफिट झालाय की 230 मायनस 190 केलं 0 आलं. 3 मायनस 9 होत नाही, 30 मायनस 9 4 आला. 40 रुपीजला प्रॉफिट झाले. प्रॉफिट मध्ये आणि लॉस मध्ये म्हणजे हाऊ मच डिड प्रणव स्पेंड इन लॉस? टोटल 14 रुपीज. व्हाय इज द दिस हॅपन्स? कारण त्याला लॉस झाल्यामुळे तो काय 14 रुपये लॉस झाला. टोटल पैसे अमाऊंट खर्च केलं होतं 174 आणि बाळानं त्यानं ते स्टॉल मध्ये विकल्यानंतर त्याला 160 रुपये मिळाले, 14 रुपये लॉस झाला. यामध्ये सरकारने 190 रुपये त्यामध्ये खर्च केला आणि 230 रुपये प्रॉफिट झाला. म्हणजे 40 रुपीज काय झाले या ठिकाणी त्याला प्रॉफिट झाला. म्हणून हाऊ मच डिड सरिता स्पेंड ऑन हर भेल? तिला भेल किती 230 रुपीज हे केलं. व्हाय डज सरिता लुक सो हॅपी? आणि तिला प्रॉफिट झाल्यामुळे काय हॅपी आहे, आनंद आहे. हे तुम्हाला पहिल्या पेजवर सांगितलं. आता प्रॉफिट म्हणजे काय आणि लॉस म्हणजे काय आपण बघायचं. प्रॉफिट इफ द सेलिंग प्राइस इज मोर दॅन द अमाउंट, if the selling price is more than amount paid for it, there is a gain. It is called the profit. Profit म्हणजे आणि बघा if the selling price is more than the cost price, there is a profit. If the selling price is more than the cost price, selling price पेक्षा cost price जास्त असेल तर या ठिकाणी काय होणार आहे प्रॉफिट होणार. If the selling price is less than the cost price, if the selling price is less than the cost price, there is a loss. Therefore, profit आणि लॉस चे आपण फॉर्म्युला बघायला यावर दोन डेफिनेशन लक्षात येईल. त्यावर आपण एक्झाम्पल घेणार आहे. आता दोन्हीचा लिंक लक्षात असेल. Therefore, आता फर्स्ट if the selling price is more than cost price, therefore profit is equal to selling price minus cost price. Loss is equal to cost price minus selling price. म्हणजे प्रॉफिट म्हणजे आपण नफा म्हणतो. सेलिंग प्राइस म्हणजे आपण खरेदी किंमत. प्रॉफिट इज सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस म्हणजे नफा बरोबर खरेदी वजा विक्री किंमत. लॉस म्हणजे तोटा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. हे आपल्या सूत्राच्या सहाय्याने आपण एक्झाम्पल बघणार आहोत. फर्स्ट आपण तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस म्हणजे काय डेफिनेशन एक्झाम्पल म्हणून सांगितलं आपण की आपण स्कूल मध्ये पण आपला आठवडी बाजार भरतो. आपण वेगवेगळे स्टॉल लावतो बघा आणि स्टॉल मध्ये आपण
जर टोटल आपला स्टॉलला खर्च 200 रुपये आला असेल, 200 रुपये स्टॉलला खर्च आला टोटल, आणि तुम्हाला ती स्टॉलमध्ये ती कॉस्ट म्हणजे सेलिंग प्राइस जी आहे 200 तुम्हाला आहे, आणि कॉस्ट प्राइस तुम्हाला काय केले टोटल विकून तुम्हाला बांधतात तुम्हाला भेटला असेल 170 रुपीज भेटला असेल, तर 200 मधून 170 मायनस करायचं, 30 रुपीज तुम्हाला इथं लॉस झालाय, त्या ठिकाणी मला लॉस झाला हे लक्षात ठेवा. कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस यामध्ये म्हणजे जर तुम्ही 5500 रुपीज तुम्ही काय केला टोटल खर्च केलाय त्या स्टॉलसाठी, आणि तुम्हाला भेटलेला आहे 740 रुपीज, तर 740 मधून 500 काय केलं मायनस करायचं, म्हणजे 740 मधून 500 मायनस झाला 240 रुपीज मध्ये प्रॉफिट झालं. हे तुम्हाला यातून सांगायचं आहे. म्हणजे मला डेफिनेशन तुम्हाला सांगितले प्रॉफिट म्हणजे काय बघा, इफ द सेलिंग प्राइस इज मोर दॅन कॉस्ट प्राइस, इफ द सेलिंग प्राइस मोर दॅन कॉस्ट प्राइस देयर इज अ प्रॉफिट. आणि सेकंड बघा लॉस म्हणजे बघा, इफ द सेलिंग प्राइस लेस दॅन कॉस्ट प्राइस देयर इज अ लॉस. फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आलं, प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. तुम्ही असे लिहू शकता प्रॉफिट इज इक्वल टू एसपी मायनस सीपी. एस म्हणजे सेलिंग, पी म्हणजे प्राइस, सीपी म्हणजे सी म्हणजे कॉस्ट, प्राइस म्हणजे पी. अशाला सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ओके, अशा पद्धतीने आपण आज चॅप्टर नंबर 13 मधील प्रॉफिट अँड लॉस याचा डिफरन्स समजून घेतला. त्यावर काय फक्त फॉर्म्युला एक्झाम्पल म्हणजे फॉर्म्युला तुम्हाला लिहून दिले, आणि त्यावर काय तोंडी आपण ओरल एक्झाम्पल बघितली. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर आपण एक्झाम्पल घेणार आहोत, आणि तुम्हाला प्रॉफिट लॉस हा टॉपिक तुम्ही स्वतः बघायचा आहे. प्रॉफिट म्हणजे काय, लॉस म्हणजे काय, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बघा अनेक गोष्टीमध्ये आपण त्याचा उपयोग होत असतो. तुम्ही बाजारामध्ये गेला म्हणून तुम्हाला बाजाराला जाण्यासाठी सांगितलं आणि 100 रुपये दिला किंवा भाजी आणायला सांगितली, तर तुम्ही 100 रुपयाची भाजी आणायला गेल्यानंतर 100 रुपयामध्ये 70 रुपये तुम्ही भाजी खरेदी केली, आणि 100 रुपये किती पैसे राहणार, 30 रुपये शिल्लक राहणार. मग एखादी आपण भाजी दुप्पट पण म्हणजे 10 रुपये वस्तू 25 रुपये लागू शकतो, त्यावेळी आपल्याला लॉस होणार आहे. म्हणजे बारकाईने प्रत्येक गोष्टी लॉस म्हणजे काय, प्रॉफिट म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. धन्यवाद.